नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। ही आमची पाठ आता 3 आठवड्याची झाले। ही आज सकाळपासून हालतच नव्हती, एका जागेवरच उभी राहायची। तर दवाखान्यात नेलं होतं तिला, तर हे औषधं दिले डॉक्टरनी। बघा, 1 ml 3 दिवस द्यायला सांगितले आणि हे 5-5 थेंब 2 दिवस द्यायला सांगितले। आणि हे ग्राइब वॉटर आम्ही रोज तिला सकाळ संध्याकाळ पाजतोय। तर तशी आता चालाय फिरायला लागली आहे, ती खेळते वगैरे। तिला 2 इंजेक्शन पण दिले आज डॉक्टरनी। डॉक्टरनी सांगितलं तिला ताप आला होता, तर आता बरी आहे असं वाटते, खेळते वगैरे। ऐ, तुमचं कडू पण जर असंच एका जागेवर उभं राहत असेल तर त्याला दवाखान्यात न्या, त्याला ताप वगैरे आलेला असू शकतो। आणि ती सकाळी तिच्या पोटाला हात लावला ना तर असं ओरडत होती, म्हणजे तिच्या पोटात पण दुखत होतं आणि अशी थोडी फुगल्यासारखी पण होती। आता किती बारीक दिसतीये। आणि आताच तिला दूध पण पाजलं। तिला तिच्या आईला दूध कमी येतं, तिचं पोट भरत नाही, म्हणून आम्ही गाईचं दूध पण पाजतो डेअरीतनं आणून थोडं गरम करून। तर एवढी झाली। आता मम्मीने शेंगा सोलल्यात, त्याची टरफालं खात बसली इथं। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला नक्की विचारा, आम्ही आमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू, किंवा आम्हाला जे काय माहीत असेल ते आम्ही सांगू तुम्हाला की असं करा किंवा काय उपाय वगैरे। तर औषधं मी दाखवलीत तुम्हाला, पण तरी तुम्ही ती औषधं त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानेच देत चला। तिला मी सकाळी थोडासा सोडा पण पाजला होता, आम्हाला वाटलं तिने गहू खाल्ले जास्त। ती आता थोडे गहू पण अशी चावायला लागले ना, तर ती पिशवी उघडीच असते तिथं, तर तिने खाल्ले होते वाटतं थोडेसे, तर आम्हाला वाटलं फुगले त्यानेच, म्हणून मम्मीने तिला सकाळी थोडंसं सोडा पण पाजला होता, पण तिला काय बरंच नाही वाटलं। मग दवाखान्यात नेली। आता बघा कशी मस्ती चालू आहे तिची।